दौंड तालुक्यासाठी तिसरा नवीन पर्याय म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे राजाभाऊ तांबे हे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून दौंड तालुका हा हिरवाईने नटलेला तालुका, पण ह्या हिरवाईने नटलेल्या तालुक्यात शेतीच्या शिंगाराचा आजसुद्धा शिक्षणाची नवलाई या तालुक्यात वाढली नाही। खरं सांगायचं झालं तर या तालुक्यामध्ये जवळजवळ 1,42,000 मराठा समाज आहे। आज मनोजदादा गेल्या 1.5 वर्षापासून 14 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी रात्रंदिवस झटत आहे। 6 उपोषणं केली, 6 वेळा त्यांनी 16 दिवस उपोषण केलं, तरीसुद्धा या सरकारने दखल घेतली नाही। मागच्या 15 दिवसामध्ये या सरकारने या राज्यामधल्या 16 जाती त्या आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये घातल्या की त्यांची मागणीसुद्धा नव्हती। नाही त्यांनी कुठं आंदोलन केलं, नाही त्यांनी कुठलं उपोषण केलं। अशा लोकांना जाणून बुजून मराठा समाजाला खिजवण्यासाठी मराठा समाज कुठंतरी कोल्ह्यागत ह्या सरकारने मराठा समाजाची बेहाल केलेला आहे। त्यामुळं मी या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो। आज खऱ्या अर्थानं आरक्षणाची व्याख्या काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जो माणूस आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि जो शिक्षणापासून वंचित आहे त्याला आज खऱ्या आरक्षणाची गरज आहे। गेल्या अनेक वर्षापासून आज दौंड तालुक्यामध्ये मराठा समाज असेल, 18 पगड जाती असेल, 12 बलुतेदार असेल, या सगळ्या समाजातल्या लोकांची आज प्रत्येक गावात 1000 ते 1200 मुलं बेरोजगार आहे। आज कुठल्याही तालुक्यामध्ये गेल्या 50 वर्षापासून तालुक्यामध्ये कुठल्याही नेत्यांनी रोजगार भरती घेतली नाही। तालुक्यामध्ये कुठल्याही समाजाला तरुणांना न्याय दिला नाही। त्यामुळं आज तालुक्यात खरा जर सर्व जाती धर्मातलं जर मागास समाज राहायचं कारण जर शोधलं तर तालुक्यातले 2 नेते मंडळी आहे। यांनी काय केलं, गेल्या अनेक वर्षापासून आमदार झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले, तालुक्याच्या बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले आणि यांनी आपल्या तालुक्यातल्या स्थानिक लोकांना 80% प्राधान्य असूनसुद्धा UP बिहारसारखी लोकं भरली आणि आपला तालुक्यातला बेरोजगार तरुण तसाच राहिला। त्याच्यामुळं आपलं हे सगळे समाज मागास राहायचं कारण सगळ्यात जबाबदार कोण असेल तर हे कुल थोरात याला जबाबदार आहे। आज खरं सांगायचं झालं तर कारखान्याची आज अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। 509 कोटी कारखान्यावर कर्ज आहे आणि अशा परिस्थितीत तालुक्याचे विद्यमान आमदार सांगतात की मी खाजगीकरण होऊन दिलं नाही। ज्या कारखान्यावर मार्केट व्हॅल्युएशन जर विकला कारखाना तर त्याचं 250 कोटी रुपये होतं आहे आणि 509 कोटी कारखान्यावर कर्ज आहे। या राज्यातला कुणीतरी या देशातला माणूस तो कारखाना घेईल का? परंतु जागतिक बँकेला मॅनेज करून यांनी हा कारखाना निराणीसारख्याच्या घशात घातला आणि आज गेल्या अनेक वर्षापासून 8 वर्षापासून तालुक्याचे 550 कामगार आंदोलन करतात। त्यांना त्यांच्या PF असेल, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड असेल, त्यांचं काही नोकरीमधला पगार असेल, आज वाहतूकदारांचे पैसे आहेत, आज शेतकऱ्यांचे पैसे आहेत, एवढं सगळं असतानासुद्धा आज माझ्या त्या आजोबांसारख्या कामगारांना आज त्यांच्या महिलांना आज रस्त्यावर बसून गेले 28 दिवस झालं आंदोलन करावं लागते। मला सर्वात पहिलं आरक्षणासाठी तर लढा उभा राहणारच आहे, परंतु या तालुक्यातले जे बेरोजगार तरुण आहे, प्रत्येक परिवारातल्या तरुणाला मला न्याय द्यायचा आहे। प्रत्येक तरुणातल्या मला कामगाराला मला नोकरीला 100% त्याची हमी द्यायची आहे। गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातला राज्यकर्ता पाण्यावर बोलतोय, लाईटवर बोलतोय, रस्त्यावर बोलतोय, परंतु फ्युचर जे आहे, लाईफ टाईम पाण्याचा प्रश्न कुणी आजपर्यंत मिटवला नाही, लाईफ टाईम लाईटचा कुणी प्रश्न मिटवला नाही, रस्त्यांचा लाईफ टाईम प्रश्न मिटवला नाही। तर मला येणाऱ्या काळात मी पाण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे की या तालुक्यातली जेवढी पण तळी आहेत या तळ्याचं खोलीकरण करणार आहे। कमीत कमी 50 ते 100 फुटापर्यंत याचं खोलीकरण जर केलं आणि पाऊस काळामध्ये हे नदीला धरणातून जे पाणी सोडलं जातं, नदीला जाणारं पाणी हे समुद्राला जातं आणि हे वाहायला जातं। लाईटसाठी जर मला संधी मिळाली तर मी चांगली उपाययोजना करू शकतो। ज्या फॉरेस्टच्या जागा आहेत, ज्या वनजमिनी आहेत, ज्या गायरान जमिनी आहेत, यासाठी जर समजा खोर असा भाग आहे, या भागामध्ये ज्या गायरान जमिनी आहेत, म्हणजे मी एक उदाहरण सांगतोय प्रत्येक गावातलं, तर या भागामध्ये सोलर पॉवरचं प्लॅन जर आपण टाकला, सोलर पॉवरची जी लाईफ असती ती कमीत कमी 25 वर्षाची असती। समजा खोरला 25 मेगावॅट लाईट लागणार आहे, या 25 मेगावॅटला मी एक उदाहरण सांगतो की 25 मेगावॅटला जर 50 कोटी खर्च येणार असेल तर हा 50 कोटीचा खर्च जर शासनाने किंवा एखाद्या इन्व्हेस्टरने जर त्या ठिकाणी केला
50 कोटीला त्या इन्व्हेस्टरला 5 वर्षामध्ये 50 कोटीला 10 कोटी जरी मिळाले रिफंड देताना, तर 5 वर्षामध्ये हा पॉवर सोलर प्लॅन नील होतोय. पुढचे 20 वर्ष जे आहे हे शेतकऱ्यांना लाईट फ्रीमध्ये द्यावा लागणार आहे. आणि जर पुढचे 20 वर्ष शेतकऱ्यांनी लाईट नाही भरली तर आयुष्यभर मला असं वाटतं की लाईट 24 तास या शेतकऱ्यांना मिळेल. आणि त्यांचे संचालक मंडळ याच्यावर SIT नेमली जाईल, भविष्यामध्ये EDची चौकशी लावली जाईल. आणि 24 नंतर तालुक्याचे माजी आमदार हे जेलमध्ये असतील हे मी जाहीरपणाने या पत्रकार परिषदेत सांगतो. कारण त्यांनी खूप मोठा या तालुक्याच्या कामगारांचे असेल पैसे ठुल्यात, शेतकऱ्यांचे पैशात घोटाळा केला आहे, वाहतूकदारांचे एका एका ट्रॅक्टरवर 4 बँकांचे कर्ज काढल्यात, त्यांचे सिबिल खराब केल्यात. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भीमा पाटसचे चेअरमन हे जेलमध्ये या तालुक्यात ससूनसारखं एक भव्य दिव्य असं हॉस्पिटल या तालुक्यात उभं राहायचं आहे. असं हॉस्पिटल उभं राहायचं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा खर्च सोडून या जगातल्या सगळ्या ऑपरेशन थिएटर, सगळे आजार जे आहेत त्या आजारावर विलाज या तालुक्यात या हॉस्पिटलमध्ये झाला पाहिजे. लोकांना कुठल्याही माणसाला हात जोडायची वेळ कुणापाशी येणार नाही. या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना सगळ्या आजारावर ऑपरेशन विलाज द्यायचे आहेत. याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. आयुष्यभरासाठी या आरोग्याचा मला प्रश्न मिटवायचा आहे. मला आरोग्यदूत व्हायचं नाही, परंतु मला आयुष्यभरासाठी लोकांची सेवा करायची आहे. तालुक्यातले जेवढे पण आमचे पत्रकार मित्र आहेत त्यांना उठण्या बसण्यासाठी एक पत्रकार भवन या तालुक्यात व्हावी ही माझी अनेक दिवसापासूनची इच्छा आहे. मी येणाऱ्या काळात त्यांना एक चांगली बैठक या तालुक्याच्यासाठी एक पत्रकार भवन मोठ्या संख्येने या महाराष्ट्राला हेवा वाटन असं भविष्यात पत्रकार भवनसुद्धा मी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी इमारत उभी करणार आहे. त्याच्यामुळं माझी सर्व पत्रकार मित्रांना हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी मला सहकार्य करावं. आणि येणाऱ्या काळात आपल्या लेकराबाळांसाठी, या गोरगरीब जनतेसाठी फक्त एकदा तुम्ही विश्वास माझ्यावर दाखवा, मी त्याचं तुमच्यासाठी या गोरगरिबांचं कल्याण करीन. एवढंच या ठिकाणी मी निमित्तानं सांगतो. आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.